मतदारांना मी नम्रतेचं कळकळीची विनंती करेन की आपण सगळ्यांनी व्यापक दृष्टिकोन, देशहिताला प्राधान्य, देशाचं संरक्षण, देशाची आर्थिक क्रांती आणि देशाची डेव्हलपमेंट आणि एक प्रभावी नेतृत्व मोदी साहेबांसारखं असल्यामुळे आपण सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून नारायण राणे साहेबांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं एवढीच विनंती मी आजच्या माध्यमातून करेन। ओके। शेवटच्या टप्प्यावर निवडणूक आलेली आहे आणि ह्या टप्प्यावर आलेले असताना मी चिपळूण संगमेश्वर मतदारसंघापुरता मर्यादितच काम केलेलं आहे, पण मला खात्री आहे की गेले 5 वर्ष 4.5 वर्ष ज्या पद्धतीने मी मतदारसंघात काम केले, माझा संपर्क आहे आणि लोकांशी असलेलं माझं रिलेशन आहे, त्यामुळे यावेळी जरी माझ्यासाठी नसलं तरी जी महायुतीचे उमेदवार नारायण राणे साहेबांना तो सर्व मतदार निश्चितपणे त्यांना मदत करेल हा मला ह्या निमित्ताने विश्वास आहे आणि जवळजवळ सर्वांशी आमचं त्या पद्धतीने कम्युनिकेशन झालेलं आहे। बऱ्यापैकी विकासाच्या कामाचे प्रश्न तर नेहमीच असतातच, पण विकासाबरोबर आज आपलं हे देशाची निवडणूक आहे। देशाची निवडणूक लढवत जात असताना त्यामध्ये अनेक गोष्टी अस्मिताच्या, देशाच्या अस्मिता, देशाची सुरक्षितता, देशाची विकासात्मक धोरण, देशामधले परदेश जगामध्ये असलेलं आपलं स्थान, आर्थिक उन्नतीमध्ये आपला असलेला जगातला नंबर, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या असतात आणि ह्याचा विचार केला तर ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी साहेबांनी काम केले त्याचे रिझल्ट्स नक्की आपल्याला ह्या काही दिवसात दिसणार आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की नारायण राणे देखील प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि हा विश्वास या निमित्ताने मला आहे। चिपळूण संगमेश्वरमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचा लीड घेऊ हा मला ह्या निमित्ताने 100% खात्री आहे की ह्या मतदारसंघात आम्ही चांगला लीड घेऊ। आतापर्यंतच्या निवडणुका अनेक झाल्या, पण ही निवडणुकीमध्ये एक वेगळी निवडणूक आहे, म्हणजे लोकांचा कल कशा पद्धतीने किंवा लोक काय बोलतात, कसं बोलतात किंवा लोकांचा तसा जेवढा आपण म्हणतो तसा म्हणजे असं कोण स्पष्ट सांगतोच असं नाही। त्यामुळे ही निवडणूक एक वेगळ्या पद्धतीची निवडणूक या वर्षीची आहे। यामध्ये वेगवेगळे पक्ष एकत्र असलेले फुटले, परत वेगवेगळ्या दिशा आहेत, या सगळ्याचं एक आव्हान घेऊन ही निवडणूक आम्ही खऱ्या अर्थाने ह्या मतदारसंघात लढलेली आणि ते आव्हान आम्ही चांगल्या पद्धतीने पार करू हा विश्वास मला